CSIR नीरीच्या नागपुरातील 4 शास्त्रज्ञांसह 10 आरोपींविरुद्ध 3 स्वतंत्र प्रकरणे नोंदवलेली आहेत। नागपुरातील सीबीआयच्या छापेमारीमध्ये 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याची माहिती समोर येते। छापेमारीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागलेली आहेत। बनावट कंपन्या दाखवून कंत्राट मिळवल्याचा आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये केला जातोय। महागडे साहित्य खरेदी करणं आणि बनावट संशोधन उपकरणं खरेदी केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आलेली आहे। सीबीआयने केलेली ही मोठी कारवाई नागपुरातून समोर येते। 4 शास्त्रज्ञांसह 10 आरोपींविरुद्ध या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सीबीआयच्या धाडसत्रामध्ये 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्याची माहिती समोर येते। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। जितेंद्र, सीबीआयने केलेली मोठी कारवाई म्हणून याकडे बघावं लागेल। नक्कीच गुरु, कारण सीबीआयच्या पथकाने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नेरीच्या परिसरात धाड टाकली होती आणि या धाडीमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाचं म्हणजे नेरीच्या माजी संचालकांसह काही तत्कालीन वैज्ञानिक आहेत आणि इतरही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगारी षडयंत्र व भ्रष्टाचाराचे 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। हे 4 राज्यांमध्ये देशभरात 17 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती। नीरीच म्हणजे नॅशनल एन्व्हायरमेंटल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट हे नागपुरातील मुख्यालय आहे। नीरीचं पर्यावरण आणि इतर संशोधन क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण असं केंद्र सरकारचं इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूटमध्ये 2016 साली नियुक्त झालेले तत्कालीन माजी संचालक डॉक्टर राकेश कुमार यांच्यासह काही महत्त्वाचे जे वैज्ञानिक आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सीबीआयच्या पथकाने बुधवारी या नेरीमध्ये धाड टाकलेली होती आणि कंत्राट प्रक्रियेत घोळ केला किंवा इतर जे आहेत ते आरोप करण्यात आलेले ते शेकडो कोटींचा यामध्ये भ्रष्टाचार झाला। बरोबर, त्यामुळे आता या सगळ्या तपासामध्ये नेमकी आणखी काय माहिती समोर येते आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।